सर्वांना जय भीम। आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम समाज कट्टा चॅनलच्या वतीने विनम्र अभिवादन। आज आपण बौद्ध आंबेडकरी समुदाय आणि त्यांच्या प्रगतीची नेमकी कारणं काय आहेत यावर चर्चा करणार आहोत। आजचा बौद्ध म्हणजेच आंबेडकरी समुदाय केवळ आरक्षण आणि सवलतीमुळेच प्रगती करू शकला या भ्रमातून असा विचार करणाऱ्यांनी बाहेर पडावे, अन्यथा ही त्यांची आणि स्वतःची फसवणूक होईल। आरक्षणामुळे प्रगतीची संधी म्हणजेच मार्ग उपलब्ध होईल, मात्र त्या मार्गावर चालण्यासाठी योग्य प्रेरणा, विश्वास, दिशा आणि सत्सद विवेक गरजेचा आहे। प्रगती, प्रतिष्ठा केवळ आर्थिक सामाजिक नसते, त्याहीपेक्षा ती कितीतरी पटीत मानसिक गरजेचा भाग असते। मन आणि मेंदू यात बसणाऱ्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडणे म्हणजेच प्रगती आहे। पूर्वाश्रमीचा अस्पृश्य आणि आत्ताच्या आंबेडकरी समुदाय म्हणजेच बौद्ध समुदायाने राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर आपली उत्तम अशी प्रगती साध्य केली, मात्र यात आरक्षण, मग ते राजकीय असो किंवा प्रशासकीय, राखीव जागांची तरतूद इतकेच कारण नाही। अनुसूचित एससी जाती कम्युनिटीत इतरही जाती आहेत, मात्र त्यांच्या तुलनेत पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा बौद्ध या समुदायाने केलेल्या प्रगती मागील कारणे महत्वाची आहेत। आरक्षण ही विकासाची समान संधी असल्याचे स्पष्ट व्हावे। सामाजिक मागासलेपणाचा विषय यात महत्वाचा आहे। गाव कुसाबाहेरील मुंबई पुण्यासारख्या शहर पट्ट्यात आंबेडकर नगर, भीमनगरांची एकगट्टा वस्ती पाहण्यात येते। त्यावेळी सामाजिक मागासलेपणातून उपलब्ध झालेला आरक्षणाचा संपूर्ण उद्देश अद्याप साध्य झालेला नाही, हे स्पष्ट व्हावे। असे असतानाही या समुदायाने आरक्षणासाठी आपल्या स्वाभिमानाशी तडजोड केलेली नाही। ही न केलेली तडजोड आणि यामागील प्रेरणा ही कारणे एससी समुदायातील बौद्ध समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाची आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा आदेश आपल्या जगण्या मरण्याशी जोडल्यामुळेच बौद्ध समुदायाची प्रगती झाली। हा आदेश एससी समुदायातील इतर जाती समूहांनी तुलनेत इतका मनावर घेतला नाही, हे महत्वाचे कारण ठरावे। बाबासाहेबांचा लढा हा संपूर्ण मानव मुक्तीचा, बुद्धांच्या सम्यक मानवतावादावर आधारित असल्याने केवळ आर्थिक राजकीय प्रगती हेच उद्दिष्ट नव्हते। चातुर्वर्णात लयास गेलेली माणसाची संपूर्ण प्रतिष्ठा मिळविण्यासाठीचा हा लढा बौद्ध समुदायाने बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत हाती घेतलेला आहे। या निरंतर लढ्याचे झालेली प्रगती हे समकालीन फलित आहे। भारतीय संविधानातील व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, संपूर्ण माणूसपण आणि विकास, अर्थार्जन, जगण्याची समान संधी मिळविण्याची गरज श्वासा इतकीच महत्वाची आहे। हे बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे बौद्ध समुदायाला पटले। सामाजिक प्रगती मागील हे एक महत्वाचे कारण ठरावे। आजच्या बौद्ध समुदायाकडून चातुर्वर्णाने लादलेले पशु ओढण्याचे काम सोडले गेले। हे काम मानहानिकारक असल्याने ते केले जाऊ नये याबाबत बौद्ध समुदायाला शंका राहिली नाही। आजही बौद्ध समुदायातील काही व्यक्तींकडून डम्पिंग ग्राउंड तसेच हॉस्पिटल किंवा काही ठिकाणी हे काम केले जात आहे। यातील पहिल्या कर्मचारी वर्गाने माझ्या पिढीने हे काम नाईलाजी उदरनिर्वाह म्हणून दुसरा कोणताही पर्याय नसल्याने स्वीकारले होते, दुसऱ्या पिढीने हे काम करण्यास नकार दिलेला आहे। तसेच शिक्षणाचे महत्त्व जाणल्यामुळे बौद्ध समुदाय
बाहेर पडतोय. मानवी मैला उचलण्याच्या कामासाठी, रेल्वे अपघातातील छिन्न मृतदेह उचलण्यासाठी आता बौद्ध समुदायातील व्यक्तींचा शोध वंचितांच्या वस्तीत जाऊन घेतला जात नाही. त्यांनी ही कामे करण्यास ठाम नकार दिल्यामुळेच हे होऊ शकले. असा ठाम नकार बाबासाहेबांची प्रेरणा पुरेशी पोहोचली नसल्याने आजपर्यंत मेहतर समुदाय देऊ शकला नाही. अभ्यास आणि वाचन कमालीचे वाढल्यामुळे आज बौद्ध समुदाय प्रगती करू शकला आहे. आजही चैत्यभूमीवर, दीक्षाभूमीवर किंवा विविध ठिकाणी भरवल्या जाणाऱ्या आंबेडकरी विचारांच्या साहित्य संमेलनात पुस्तकांची होणारी विक्री हे बाबासाहेबांनी बदललेल्या दृष्टिकोनाचे फलित आहे. स्वतःला सन्मानाने माणूस म्हणून घेण्याविषयी बौद्ध समुदायामध्ये जो ॲटिट्यूड, आत्मविश्वास आढळतो तो तुलनेने इतर कुठल्याही अगदी सवर्ण मानल्या जाणाऱ्या समुदायामध्येही तेवढ्या प्रमाणावर आढळत नाही. समकालीन समगटातील जातींचा विषय दूरचा आहे. हा ॲटिट्यूड, अहंकार मुक्त स्वाभिमान बौद्ध समुदायाने आत्मसात केल्यावर त्यांच्यात प्रगती आणि सन्मानाच्या जगण्याची निर्माण झालेली तीव्र इच्छा तुलनेने इतर मागास जाती समुदायांमध्ये निर्माण होऊ शकली नाही. बौद्ध समुदायाने दैववादाला नकार दिल्यामुळे आणि अनाकलनीय काल्पनिक शक्तींच्या भीतीपासून मुक्तता झाल्यामुळे या समुदायाला आपल्या हित प्रगतीसाठी आपणच प्रयत्न करायला हवेत. आकाशात बसलेली कुठलीही शक्ती आपले दुःख करू शकत नाही, आपले दुःख दूर करू शकत नाही. अत्तदीप भव हा विश्वास या समुदायाचा आत्मविश्वास झाल्यामुळे त्यांनी प्रगती केली. डॉक्टर आंबेडकर आणि बुद्ध हा मार्ग आणि धम्म हे डेस्टिनेशन असल्याचं स्पष्ट झाल्याने कुठल्याही इतर विचार घटकांवर हा समुदाय अवलंबून राहिला नाही. आज झालेली प्रगती हे त्याचेच फलित आहे. धार्मिक आणि उच्च वर्णाश्रमातील फसवणूक करणाऱ्या भ्रामक जातीय अहंकारातून मुक्त असल्यामुळे बौद्ध समुदाय प्रगती करू शकला. डॉक्टर आंबेडकर हा विचार भूतकाळ, भविष्य आणि वर्तमानातही गैर लागू नसल्यामुळे सैद्धांतिक आणि वैचारिक असा समृद्ध पाया या चळवळीला लाभला. पर्यायाने होणारी प्रगती थांबणार नव्हती. बाबासाहेबांच्या लेखनाचा तिसऱ्या पिढीपासून केला जाणारा निरंतर सातत्यपूर्ण अभ्यास हे या समुदायाच्या प्रगतीचे मोठे कारण आहे. बुद्ध विचारातील चिकित्सा, सत्य, सत्सद विवेक शिकल्यामुळे बौद्ध समुदाय विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. गमावण्यासारखं काहीच नसल्यामुळे पुढे जाण्यापासून पर्याय नव्हता. सत्ता, संपत्ती, मालमत्तेचा अभाव असल्याने भौतिक सुखात हा समुदाय रमला नाही. जे काही मिळवायचं आहे ते निश्चित दिशेच्या मार्गाने मेहनत करून, प्रसंगी जीवाचे मोल देऊन मिळवायचे. हा मार्ग बाबासाहेबांनी दाखवलेला असल्याने अपयशाची भीती नव्हती. जमीन जुमला, वाडवडिलांच्या संपत्तीतून परंपरागत मिळालेल्या प्रतिष्ठा या समुदायाला नसल्याने या भ्रामक उच्च जातीय फसवणुकीच्या जाळ्यात बौद्ध समुदाय अडकला नाही. हे या समुदायाच्या प्रगतीचे मोठे कारण आहे. इतिहास, धर्म, जातीय अहंकार खोट्या प्रतिष्ठेचा भ्रम पोसते. माणसाची खरी प्रतिष्ठा आणि विकासाचा मार्ग शिक्षण म्हणजेच ज्ञानार्जनातून उपलब्ध होतो. हे संपूर्णपणे अनुभवातून उमगलेला काळाच्या कसोटीवर पडताळून सत्य ठरलेला मार्ग या समुदायाने निवडला. ज्ञान या शब्दाचा अर्थ पुस्तक नाही. कुठलीही भीती न बाळगता सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची सत्सद विवेक बुद्धीची क्षमता बौद्ध समुदायाने मिळवली. जातीचा वृथा अहंकार, कर्ज काढून प्रतिष्ठा जपण्याच्या आत्मघातकी प्रयत्न या समुदायाने नेहमीच टाळला आहे. शिक्षण, वाचनातून मानवतावादाचा पाया असलेली स्वतःची साहित्य संस्कृती निर्माण केली. हे एक प्रगतीचे मोठे कारण. आधीच्या पिढीने पराकोटीच्या गरिबीत दिवस काढले असल्याने पैशांचे आर्थिक मूल्य, महत्व समजून घेतले.
बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केल्यावर अंधश्रद्धा, परंपरा, रूढी, दैववाद, चमत्कार, अनाकलनीय शक्ती असल्या गोष्टीपासून मुक्तता मिळाल्याने स्वतःची फसवणूक टाळली गेली. विवेक जागृत ठेवल्याने आपल्या मर्यादा आणि बलस्थानांचे योग्य आकलन बौद्ध समुदायाने करून घेतले. त्यामुळे चुकीच्या मार्गावर भरकटण्यापासून हा समुदाय वाचला. कुठलीही गोष्ट कृतीत करण्याआधी यातून साध्य काय होईल, हे सर्वांसाठी मंगलकारक आहे का, हा विवेक कायम जागता ठेवला. केवळ आरक्षणामुळे, सवलती असल्यामुळे बौद्ध समुदायाने प्रगती केली, हा भ्रम राजकीय सत्तेच्या हेतूपासून आजपर्यंत जाणीवपूर्वक पोचला गेलेला आहे. कोणी काळी संपूर्ण माणूसपण नाकारलेल्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांनी पेरलेल्या माणूसपणाचे बीज कुठल्याही वादळ वाऱ्यात प्राणपणाने जपले. स्वतःची फसवणूक केली नाही, करून घेतली नाही. हे प्रतिष्ठेचे माणूसपण पुन्हा मिळवण्याला श्वासा इतकेच महत्व दिल्याने हा समुदाय प्रगती करू शकला. बाबासाहेबांमुळे समस्त जीव मानवाप्रती करुणा आणि प्रेम जागृत ठेवल्याने दुस्वास, ईर्ष्या, अहंकाराला स्थानच नसल्यामुळे बौद्ध समुदायाची सकारात्मक ऊर्जा म्हणजेच एनर्जी वाया गेली नाही. या ऊर्जेच्या प्रकाशात प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला. धन्यवाद.